नमस्कार मंडळी, मी राजू नानाजी फुके, आपलं पीके नेम परम व्हॉइस यूट्यूब चॅनलचा होस्ट. तर राम राम. आपली आजची गोष्ट आहे की कर्जमाफी, शेतकऱ्याची महात्मा फुले कर्जमाफी योजना का बारगळल्या गेली, का त्याचा लाभ नेऊन राहिला. मी पाहिलं तर वेबसाईट चालू आहे आणि तुम्हाला आत्ताच मी पोस्ट केली आहे. आपल्या पोस्ट बघत असाल किंवा शॉर्ट व्हिडिओ त्यामध्ये, आणि तुम्ही महात्मा फुले महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना MPSKY असं जर टाईप केलं किंवा महात्मा फुले नाव लिहून तिथे केलं तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारची एक वेबसाईट मिळेल आणि तिथे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजून कोणी असे तिघांचे फोटो आहे. यापूर्वी जी योजना होती त्यावेळेस बाळासाहेब उद्धवजी ठाकरे किंवा असे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की योजना चालू आहे. त्यामध्ये काय दिलं, कोणालाही अर्ज करायची गरज नाही, एकमुस्त शिल्लक रकमेची भरणा करावी लागणार नाही आणि त्याचे डिटेल्स भरपूर दिलेले होते. याचा अर्थ की ती योजना अजूनही आहे, पण ती योजनेनुसार का देण्यात आली, कारण त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने GR काढलेला होता आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्ट केलं होते की आम्हाला 2 वर्षाची मुदत द्या आणि 10-12 लिस्ट काढलेल्या होत्या. आता GR तो रद्द झालेलाच नाही, कारण तो होऊ शकणार नाही, कारण त्या माननीय मुख्यमंत्र्याचा, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्याचाच अपमान होईल. त्याच्यानंतर काय झालं तर ऑक्टोबर 2020मध्ये माननीय औरंगाबाद बेंच, बॉम्बे हायकोर्ट यांचा निकाल लागला. तिथे सेंट्रल बँकेला 5 कोटी वापस करण्यास सांगितले की शेतकरी कर्जमाफी हा त्या शेतकऱ्यांचा हक्क आहे. बघून घ्या त्याची पर्टिक्युलर डेट किंवा नाही, त्याचा पूर्ण कॉपी माझ्या माहितीनुसार मी बोलत आहे. डिटेल्स तुम्ही बघू शकता, त्याची 19 कोणती जे तारीख असेल त्यानंतर. आणि महाराष्ट्रातले 12 कोटी सगळे जे नागरिक आहेत त्यांना नम्र विनंती की आपण त्याचा शोध घ्यावा. आणि त्यामध्ये लिहिलं की कर्जमाफीस पात्र. मग त्यानंतर बँकेने, सहकार विभागाने, कारण ही जी प्रोसिजर आहे ही सहकार विभागामार्फत केलेली आहे, त्यांनी केलं, बँकेने सांगायचं की हे पात्र नाही. म्हणजे मी शेतकरी, माझ्याकडे 2 महिला, कुटुंबातील शेतकरी, असं आमचं संयुक्त HDFC बँकवर. मग त्यांनी तुम्ही पात्र नाही, का पात्र नाही, तुम्ही शेतकरीच नाही, अरे किसान क्रेडिट कार्ड दिलं, म्हणजे असे हेच जज बनले. हा अधिकार बँकेला कोणी दिला, असे पत्रव्यवहार करणे. आणि त्याच्यानंतर तुम्ही आमचं नाव घ्याल तर वकिलाद्वारे नोटीस दिली की तुमच्यावर अब्रू नुकसानीचे दावे तुमच्याच पैशांनी दाखल करण्यात येईल, म्हणजे मला 5 वर्ष चुपचाप ठेवा. त्यानंतर वरुड सहकारी विभागाने तुम्ही पात्र नाही, म्हणजे हा किती मोठा अन्याय आहे. त्यानंतर आमदारांचं नाव नाही घेत मी बोललो, ते म्हणे ते शक्य नाही. याचा अर्थ सगळ्यांना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तसं की आता हे शक्य नाही. नवीन त्यांनी घोषणा केलेली होती की मी 7/12 कोरा. पण 5 वर्ष अगोदर 30 सप्टेंबर 2019 ज्यांच्या खात्यामध्ये कर्ज थकलेलं होतं आणि त्यांनी अजून भरलेलं नाही, मग एखाद्या जॉईंट अकाउंट असेल तर त्यांना विभागून देण्यात आहे. जसं 2,65,000 आणि 1 लाख एका खात्यात होते, तर 2 लाखाचं एका शेतकरी महिलांच्या खात्यामध्ये कर्जमाफी देणे होते आणि दुसऱ्याला जे 65,000 आणि 1 लाख. त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं की व्याजाची जबाबदारी सरकारची राहील किंवा बँका व्याज घेतील नाही. मग तुम्ही कोरोना काळात मुदत 2 वर्ष घेतलेली होती, मग आमच्यासारखे शेतकरी थांबले. म्हणजे याचा अर्थ काय, 10-12 लिस्टमध्ये आमचं नाव नाही लागलं. याचा अर्थ काय की ते मायचे होते ना, आम्ही काय मावशीचे हो. अरे हा प्रश्न आहे. आणि त्यानंतर तुम्ही 2.5 वर्ष, माननीय बच्चूभाऊ कडू हे पण 2.5 वर्ष त्या सरकारमध्ये म्हणजे उद्धवजी ठाकरे यांच्या गटाकडे मंत्री होते. त्यानंतर
2.5 वर्ष त्यांनी शिंदे गटाकडे मंत्रिपद घेतलं. त्यानंतर आता ते पदावर नाही, त्यावेळेस त्यांना अपंगाचंही पद घेतलं. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही गोष्टी चालवायच्या 2 घोड्यावर, एक म्हणजे एक. मग तिथे तुम्हाला एवढी जाणीव नाही का? मग इथं 4,500च्या वर इथे मंत्रालयात किती लोक भरलेले आहे, केंद्राचे IAS ऑफिसर, त्यांनाही लक्षात नाही येत का? मग हा इथं जो घोळ झालेला होता, म्हणजे जोपर्यंत कोणी सरकारला दोष कसं देतो, जो बँकेकडून आहे, पण सहकार विभाग सरकारचाच विभाग आहे ना. म्हणजे याचा अर्थ का सरकारने तुम्हाला नाकारलेला आहे. आणि हे 4CBC आहे असंच माझं म्हणणं त्यावेळेस माझ्या HDFC बँकेला मी कळवलं होतं. या रीतीने जर शेतकऱ्यांना तुम्ही खोटं तर तुम्ही आहे. जर सरकारनेही जाणून बुजून या गोष्टीला पाठबळ दिलं असेल की चला, तर सरकारही दोषी आहे 4CBC म्हणून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे. कारण आणि त्यानिमित्त औरंगाबाद हायकोर्टाचा आदेशाचा अवमान झालेला आहे. तर माननीय हायकोर्टाने यावर हे केलं की त्यानंतर कर्जमाफी का नाही झाली. तुम्ही लिस्ट आहे, कोण पात्र होते का नाही आहे त्याची लिस्ट कोणी केली. म्हणजे तुम्ही तिथे जा, एरझारा झाला, वरुड इथे 25 किलोमीटर शेती आहे किंवा दुसरी आहे. मग एका शेतकऱ्याच्या 2-3 ठिकाणी शेती आहे, पण जे 2 महिला शेतकरी त्यांच्या वेगवेगळ्या शेती होत्या. फक्त त्यांनी जॉईंट अकाउंटमध्ये हे केलेलं होतं. त्यांनी पात्रता काय लिहिलं होतं, 5.25 एकर किंवा कमी असेल तर नाही आहे, म्हणजे दुसरा तुमच्यासोबत पाहिजे. मग महिला 2 असतील तर त्यामुळे माझ्यासारखा पुरुष हा घटक बँकेचे व्यवहार पाहण्यासाठी. आता तसेच तर शेती पाहतोच आपण, महिला थोडीच जातात. म्हणजे याचा अर्थ काय, 7/12 माझं नाव नाही आहे, मी त्यावेळेस शेतकरी नाही आहे. मग मी काय कोणता धंदा करून राहिलो का? माझी ठेकेदारी आहे का? मी आमदार बांधल्याने माझे भाऊबंद राजकारणाने ठेकेदारी करत आहे आणि ते मस्त पैसा सोडत आहे आणि माझा जो पैसा येऊन राहिलेला आहे. आणि मग अरे इथे काय की सोनं गेलं 2 पिढ्याचं, त्यानंतर 5% व्याजाने या पैसे आणून शेती पडले. मग आम्ही काय ही शेती इकडल्या पैसा तिकडल्या, कोणी गुराचा गोठा बांधायचा असेल, घरी आणायचं असेल तर त्याच्या काय लिहिलं राहते का बँकेमध्ये? काय हे राहते? अरे तुम्ही इकडून पैसा आणता, तिकडून आणता, नातेवाईक आणता, इकडून आणता, तो पैसा देता, इकडून देता. पैसा म्हणजे पैशावर काही लिहिलं थोडीच राहते की आम्ही काही व्यसन करून राहिलो का, कुठं काय आहे का या गोष्टीने. मग तुम्ही प्रूफ कोणत्या भरोश्यावर दिलं? म्हणजे बँकेने तुम्ही शेतकरी नाही, तुम्ही पैसा वापरला म्हणजे मी काही ठेकेदार झालो का मी कोणता व्यवसाय त्यांनी सिद्ध करावं. मग विनाकारण नसल्यानंतर मग मी 4CBC केली म्हणणार नाही का? HDFC बँकेला सका अमरावती घेऊन त्यांनी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बसवेस कोणाला बसवलं, त्यांनी तुम्ही कशा रीतीने दिले, कसे बायफर्केशन करायचं आहे. त्यावेळेस GRमध्ये वैयक्तिक लेवलवर होतं, म्हणजे वैयक्तिक लेवलवर तुम्हाला कर्जमाफी द्यायला होतं. हा मुद्दा होता ना महत्त्वाचा. मग तुमचे IAS 4,500 लोक तिथं मंत्रालयात जातात, जे बच्चूभाऊ कडूच्या विरुद्ध अँट्रॅसिटी आणि सगळ्या एकत्र येऊन आले ते. म्हणजे याचा भरोसा कोणाचा आहे? 1% मग नोकरदार लोक पगार घेत आहे, 99% टॅक्स भरत आहे. आणि प्रत्येक त्यात आला मंत्री, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान सगळे आले आहे. मग टॅक्स देतो आम्हीही 18% दिलेला आहे, फवारणीवर, याच्यावर, त्याच्यावर. सगळा तर पैसा तुमच्याजवळ आहे. 5-6 वर्षापासून भरपूर तुम्ही जमा केलेला आहे. तुम्ही पेट्रोलवर टॅक्स दिला जो आहे तो तुमचा आहे. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कर्जमाफी तुमच्या वेबसाईटवर आहे, म्हणजे महात्मा फुले कर्जमाफी योजना अजून आहे, तुमचा GR कायम आहे. तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही बँकेला हे करायला पाहिजे की तुम्ही का लिस्ट दिली नाही, कोणती नाही आहे, ते का अपात्र आहे. तुमचे ते आहे, तुमच्या वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही इतके वर्ष सोडू शकले असते. माननीय फडणवीस साहेब, तुमची बुद्धी चांगली आहे, तुम्ही स्वतः वकील आहे, मग तुम्हाला साधी गोष्ट नाही पडली. मागच्या वर्षी सोयाबीन गेली, कोणता पैसा दिला तुम्ही? आमची पूर्ण डुबलं. अशी किती वेळा डुबले, कोणी पैसा दिला? आत्ता जिल्हा परिषदचे, नगरपालिकेचे किंवा आता पंचायत समितीचे इलेक्शन आल्यानंतर तुम्हाला पुढं आहे, तुम्ही चालले आमदार लोक हे ते मस्त प्रत्येक गावात आम्ही काय छाती काढून आम्ही दिलेलं आहे. तुम्ही पण तुमचं भाषण आहे 65 कोटी दिले, आणि 65 कोटी दिले, 65 कोटी दिले, 65,000 किती कोटी दिले तुम्ही, तर ते काही कर्जमाफीचं होते नाही. तुम्ही नगर परिषदमध्ये कुठून फंड आणला? तुमच्याजवळ पैसे नव्हते. तुम्ही आमदाराला गाड्या देण्यासाठी पैसे दिले, तिथं मंत्रालयात द्यायसाठी तुमच्या जो ते तिथं मुंबईला घरं बांधून द्यायला पैसे होते. म्हणजे आम्ही जे प्रतिनिधी तुम्हाला निवडून देतो ते तुम्ही विकत घेण्यासाठी पैसा करता. आता तुम्ही पैसे देत आहे म्हणजे कोणाच्या आईजीच्या भरोशावर जाय, आईजीचं काम. म्हणजे तुम्हाला मस्त इलेक्शन
कोणतीही योजना करून सरकारी पैसा, पण शेतकऱ्याचा मूळ ठेवला तुम्ही. मी कोणतीही योजनेला नाव ठेवत नाही, तुम्हाला नाव ठेवत नाही. लाडकी बहीण आणली, पण तुम्ही त्या कर्जमाफीला बाजू ठेवलं. त्यावेळेस त्याच्या अगोदर तुम्ही इलेक्शनच्या अगोदर नगरपालिकेला फंड दिला. वरून माजी आमदार जे कोणी होते त्यांनी सांगितलं की मी 4,000 कोटीचा फंड आणला. म्हणजे याचा अर्थ कुठं होता? पैसा आला. एक नगरपालिका पंचायत तालुका लेवलची 4,000 कोटीचा फंड किंवा जे आमदारच्या येतो होतं, म्हणजे तुमचा जो पैसा नव्हता किंवा तुम्ही त्या पद्धतीने कर्ज घेऊ शकले असते. माननीय एकनाथजी खडसे साहेबांनी म्हटलं होतं की त्याच्यासाठी तुम्ही कर्जमाफीचं लोन घेऊन करा. अरे पण तिथे म्हणजे तुम्ही या विचार केला का शेतकऱ्याचा की त्याला कर्जमाफी न भेटल्यानंतर तो बँकेचा डिफॉल्टर झाला, मग बँक त्याला कर्ज देणार आहे का? तशी ही करोडोच्या संपत्ती आहे आणि तुम्ही 2-4 लाखाचं 50,000 देऊन त्याच्या जमीन त्याला सिबिलमध्ये बंद करता. मग त्याचा जो पर्याय काय? सोनं विकल्या गेलं. मग आता ह्या वाढलेल्या सोन्यात त्याचं घेणं होणार आहे का? 1,00,000-1.25 लाखाच्या भावाने? मग नाही. मग 5%नी आता सोंगायच्या वेळेस 10% मागलं. तुम्ही दिलं काय? तुमच्या किती वेळ लागते? 10,000 दिले आम्ही. कोणाला दिले? आम्हाला खडकून आला आहे. हां, कोणते देता पैसे न कोणाला देता आणि कोणासोबत बोलता आणि काय करता? तुमचा पगार कसा 1 तारखेला जातो? मंत्री राहो का आमदार राहो की 1 तारखेला पगार मिळते ना, ते तुम्ही ते 29 तारखेला पगार देता. शेतकऱ्याला 5-6 वर्षापर्यंत त्याला काहीच नसतं. तुमचे सगळे हप्ते ठरतात. कोणं कर्ज घेतलं असेल, लोन घेतलं असेल, घर बांधून नाही काय त्यांनी? घरकुल घेतलं असेल त्यालाही 5% कोण आणावं लागले असेल. योजना भेटते बा म्हणून लोक हे करतात की चला बा आपलं घर होईल. मुलाचं शिक्षण आहे. माझ्यावर काय बितली असेल? माझा मुलगा इंजिनिअरिंग आहे. तुम्ही पाठवले का 1 लाख रुपये? म्हणजे त्याचा मुलाबाळाचा कोण ऐकन? त्याला दर महिन्याला 10,000 पाठवा लागेल. तुम्ही पाठवता काय? अरे तुमचा 1 महिन्याचा पगार म्हणजे वर्षा भरून पूर्ण खर्चाचा वजा उरत नाही तितकं कर्ज चढते. म्हणजे तुम्ही किती विषमता आणली. सोन्याचा माझा मुद्दा आहे, सोन्याचा भाव आणि शेतीमालाचा तफावत आहे. 2004 मध्ये 30 रुपये तूर होती प्रति किलो, आता ती 60 रुपये प्रति किलो आहे. आणि सोन्याचा भाव 5,000 रुपये होता, आता तो 1 लाख. 20 पट सोन्याच्या भावामध्ये वाढली, ज्याच्यावरून मुद्रास्फीती आणि रुपयाची किंमत ठरवल्या जाते ते. आणि इथे दुप्पट फक्त भाव वाढ झाला. किती झाले 20 वर्षानंतर? म्हणजे याचा अर्थ काय? मागच्या वर्षी 12,000, यावर्षी मोदीजी काय म्हणतात कि किसान की आय दुगुनी करूँगे. तो आप मोदी जी मुझे बताइए कि 12,000 तुअर के दाम थे और इस साल पिछली बार जो है 6,000 हुए, तो दुगुनी होगी क्या? तो बोलने की बात, कृति की बात, और ये सारे लेटर मैंने फाइनेंस मिनिस्टर, चीफ मिनिस्टर सबको दिया है और उसका ड्राफ्टिंग मैंने ओपनली फेसबुक में डाल दिया है जी, कि सोने के दाम के हिसाब से उतना नहीं है. वो हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट यदि 6 महीने में जितना आपका रिप्लाई होंगे तो उसके बाद वो भी बात होंगी, वो PIL दाखिल हो जाएंगी. आप 12 लाख महाराष्ट्र के नागरिक है. मराठी तुम्हाला समजत असेल तर 12 कोटी नागरिक महाराष्ट्राचे आहे. त्यांनी मला साथ दिला. माझी परम किसान नागरिक एकता मंच आहे. मी त्याचा फाउंडर प्रेसिडेंट आहे, अध्यक्ष ते, आणि ती भारतापर्यंत पूर्ण आहे. तुमचं एक मत 1 रुपया या रीतीने आहे. माझी परम कन्सल्टंट सर्व्हिस आहे. मी 500 रुपये प्रत्येकाकडून त्याचा घेतो, बरोबर आहे, या रीते. आणि मी अखिल भारतीय हिंद क्रांती पार्टीचा महाराष्ट्राचा संघटक मंत्री आहे. मी जाणीवपुरतं बोलतो. मी शेती करतो. मी BSc ग्रॅज्युएट आहे. म्हणजे हायस्कूल टीचरचं असतं तर माझं रिटायरमेंटला 2 लाखाचा पगार किंवा 1 लाखाचा पेन्शन आहे, पण ती नाही आहे. जर मी शेती करण्याकरता गेलो तर मी माझं आयुष्य स्पॉईल झाल्यासारखं झालेलं आहे. त्याच्या तुलनेत तो होतच नाही. एका आमदाराला त्यामागे पार्टीने तिकीट दिलं होतं तर लोकसभा वर्धेकरता तर 26,000 का खर्च होता. तर मी त्याचा हिशोब केला की माझं जर पेमेंट 1 लाखच रुपये राहिलं असतं तर 12 लाख होतात. आणि इथे राहून 12 लाख म्हणजे माणसाचे 4 माणसं ठेवणे किंवा वरुडसारख्या ठिकाणी राहून घर खर्च करणे 5-6 लाख, 6 लाख, आणि 6 लाख 4 माणसं ठेवले तर 6 लाख ते येतात. तर 24-25 लाख तर तसेच जातात. बाकी खर्च अलग आहे. बी नाही पिकलं नाही तर ते उरावर बसणार आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा तर एक खासदारांना 26 लाख त्यावेळेस
दिले तर त्याचं तर भलभलाट होतो, पगारही मिळतो 5 वर्षापर्यंत ते होतं आणि सगळं होतं. चांदीच चांदी आहे. आमदाराला आता 40 लाख केले तुम्ही, तर मी त्याप्रमाणे उभा राहिलो. ही माझी दुसरी टर्म होती. तर हे मुद्दे फक्त नागरिकांना संघटित व्हायचा. 1000 व्यक्ती आहे आपल्या एका बूथवर आहे, बूथ प्रतिनिधी आपला राहील आणि 500 लोक वोटिंगला जातात. 505 पार्ट्यामध्ये विभागात येतात, म्हणून ज्याची लीड मिळते त्यामध्ये तुम्ही आपली ताकद दाखवा. तुमचं एक मत एका बाजूने, 1000 एका बूथवर 1000 राहतं, 1000 एका बाजूने. मी सांगतो त्याच दिशेने बघू मग आपण कशी आपल्यासोबत फसवणूक होते. आणि फसनवीस, जो व्यक्ती फसवणूक करतो त्याचं नाव मी फसनवीस ठेवलेलं आहे, पोस्ट आहे. फसनवीस, शेतकऱ्याची फसवणूक होऊ देऊ नका, नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.